जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, शिक्षक भरती संदर्भात बघा महत्त्वाचं जे काही पत्र एक इश्यू करण्यात आलं आहे त्याच्यामध्ये संच मान्यता असेल। ज्या काही खाजगी संस्था आहे, आपल्याला माहिती आहे की खाजगी संस्थेमध्ये जवळपास ज्या काही वेकन्सी आहे तर त्या बघा मोठ्या प्रमाणावर सध्या रिक्त होताना आपल्याला दिसत आहे। आणि ह्या वेकन्सी बघा जी चालू टेट 2022ची जी भरती आहे तर त्याच्यामध्ये जवळपास 5000 प्लस ज्या वेकन्सी सध्या आल्या होत्या तर त्या बघा जी काही जुनी संच मान्यता होती तर त्याच्या आधारावर सध्या आल्या होत्या। त्यानंतर बघा एक महत्त्वाचं पत्र सध्या इश्यू करण्यात आलं आहे संच मान्यता आणि जे काही रिक्त पदं असेल, कार्यरत पदं किती, तर चालू जी संच मान्यता आहे चालू वर्षाच्या तर त्या संदर्भात बघा सध्या माहिती मागवण्यात आलेली आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे काही चालू संच मान्यता असेल म्हणजे जी काही येणारी टेट 3 परीक्षा आहे तर टेट 3 परीक्षेमध्ये सध्या पदं या ठिकाणी बघा रिक्त असलेली पदं, सध्या कार्यरत असलेली पदं, जे काही खाजगी अनुदानित संस्था असेल, अंशतः अनुदानित संस्था असेल तर त्याचा एकंदरीत जो काही अंदाज या ठिकाणी बघा या पत्राच्या माहितीनुसार पुढे जो आपल्याला बघायला भेटू शकतो। तर आजच्या जो व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाचं पेसा जी काही आज याचिका होती म्हणजे हेरिंग होती तर त्या संदर्भात देखील अपडेट घेणार आहोत। आणि जी काही 2017 शिक्षक भरतीची सध्या जी काही प्रलंबित शिक्षक भरती आहे तर त्याची देखील बघा जी सध्या कोर्टामध्ये केस सुरू आहे तर त्या संदर्भात देखील अपडेट घेणार आहोत। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। तर या ठिकाणी बघा आधी आपण जे काही महत्त्वाचं पत्र सध्या निर्गमित करण्यात आलं होतं तर ह्या ठिकाणी बघा जिल्हा परिषद जी काही नाशिक आहे तर त्यांचं पत्र आहे 6/5/2024चं। तर हे पत्र कोणाला होतं तर प्रतिबघा मुख्याध्यापक आहे, तर विना अनुदानित, अंशतः अनुदानित ज्या काही खाजगी संस्था आहे, प्राथमिक शाळा सर्व तर त्यांना या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। कोणाच्याद्वारे तर शिक्षणाधिकारी पंचायत समिती आणि प्रशासन अधिकारी मनपा नाशिक आणि मालेगाव संदर्भात या ठिकाणी बघा देण्यात आलं आहे। तर ह्याच्यामध्ये जो विषय आहे तर विषय तो महत्त्वाचा आहे। तर विषयामध्ये बघा सन 2023-24च्या प्रारूप म्हणजे जे काही अंतरिम संच मान्यतेची विद्यार्थी पटसंख्या आणि कार्यरत पदे दुरुस्ती प्रस्ताव सादर करण्याबाबत हा विषय असणार आहे। कारण जे काही 2 ते 3 दिवसापूर्वी माननीय आयुक्त महोदयांच्या वतीने एक महत्त्वाची VC म्हणजे झूम मीटिंग घेण्यात आली होती 2/5/2024ला। तर त्याच्यामध्ये संबंधित सूचना आहे बघा प्रत्येक जिल्हा परिषदला सध्या देण्यात आलेली आहे। आणि त्या ठिकाणी ज्या खाजगी विना अनुदानित, अंशतः अनुदानित ज्या शाळा आहे तर त्या संदर्भात संच मान्यता आणि कार्यरत जे काही पदं असेल, रिक्त पदं असेल तर त्या संदर्भात माहिती या ठिकाणी मागवण्यात आली आहे। तर ह्याच्यामध्ये आपण महत्त्वाचं बघूया। तर ह्याच्यात बघा माननीय आयुक्त महोदयांनी या ठिकाणी जी काही संच मान्यताबाबत महत्त्वाची 2/5/2024ला एक मीटिंग घेण्यात आली होती, झूम मीटिंग। आणि त्याच्यामध्ये 2023-24च्या जी काही प्रारूप संच मान्यता आहे तर ती मुख्याध्यापकच्या लॉग इनवर उपलब्ध करून दिलेली आहे सध्या। आणि त्या ठिकाणी बघा ज्या शाळेमध्ये संच मान्यतेचे बघा विद्यार्थी पटसंख्या कार्यरत पदामध्ये दुरुस्ती करायची असल्यास अशा शाळांसाठी पुरावासह या ठिकाणी प्रस्ताव सध्या मागवण्यात आले आहे। म्हणजे विद्यार्थ्यांची पटसंख्या आणि कार्यरत पदांची दुरुस्ती संदर्भात त्याच्यामध्ये बघा विना अनुदानित, अंशतः अनुदानित, 100% अनुदानित खाजगी प्राथमिक शाळाचे जे काही मुख्याध्यापक लॉग इनवर सध्या 2023-24 उपलब्ध संच मान्यतेमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या आणि कार्यरत पदांची दुरुस्ती करायची असल्यास तर त्यांना ह्या ठिकाणी मुख्याध्यापक ज्या लॉग इनवर अंतरिम संच मान्यता 2023-24ची जी काही प्रत आहे तर ती प्रत बघा ह्या ठिकाणी 8/5/2024 ते 9/5/2024 सकाळी 10 वाजेपर्यंत त्या ठिकाणी बघा सादर करण्यासंदर्भात सूचनाही देण्यात आलेली आहे। आणि ह्याच्यामध्ये जी काही अंतरिम संच मान्यता 2023-24मध्ये दुरुस्ती या ठिकाणी नसल्यास 23-24ची या ठिकाणी बघा प्रत जोडून निरंक अहवाल देखील या ठिकाणी सादर करायला सांगितलं आहे। म्हणजे एकंदरीत ह्या पत्रामध्ये जी संच मान्यता 2023 आणि 24ची होती तर त्याच्यामध्ये बघा विद्यार्थ्यांची पटसंख्या या ठिकाणी दुरुस्ती करण्यासंदर्भात सूचना आहे आणि कार्यरत पदामध्ये देखील दुरुस्ती करण्यासंदर्भात सूचना याच्यामध्ये देण्यात आल्या आहे। आणि ज्या काही उर्वरित या ठिकाणी बघा एक माहिती तक्ता देण्यात आला आहे तर त्याच्यामध्ये सध्या कार्यरत पदं किती आणि जे काही सध्या सँक्शन पदं किती हे ह्या संदर्भात माहिती सध्या मागवली आहे। तर ह्याच्यामध्ये बघा या ठिकाणी पटसंख्या दुरुस्ती संदर्भात अहवाल आहे। मग ह्याच्यामध्ये एकूण ह्या ठिकाणी जे काही अकॅडमिक इयर असेल आणि कारवाईचा बदल संदर्भात ह्या संदर्भात ह्या ठिकाणी बघा पहिली ते ह्या ठिकाणी जवळपास 8वीपर्यंत ह्या ठिकाणी माहिती मागवली आहे। आणि जे काही कार्यरत आणि दुरुस्ती पदं आहे म्हणजे ज्या चालू वर्षाला सध्या सँक्शन असलेले टीचिंग पोस्ट मग ती 100% बघा अनुदानित असेल, 80% अनुदानित असेल, 60% असेल, 40% असेल, 20% असेल किंवा ह्या ठिकाणी अनएड असेल
परमनंट अनएड असेल आणि सेल्फ फायनान्शियल ह्या ठिकाणी बघा असेल. तर अशा संदर्भात जे काही पदं आहे तर त्या संदर्भात या ठिकाणी माहिती मागवली आहे. मग त्याच्यामध्ये हेडमास्टर असेल, त्यानंतर ह्या ठिकाणी बघा स्टँडर्ड 6 ते 8ची पदं असेल, स्टँडर्ड ह्या ठिकाणी 1 ते 5 संदर्भात असेल. अशी संपूर्ण स्टाफची पदं, सध्या सँक्शन असलेली पदं किती त्या संदर्भात माहिती मागवली आहे. आणि जे काही वर्किंग टीचर आहे तर ते किती, तर त्यांचं देखील ह्या ठिकाणी 100% अनुदानित, 80%, 60, 40, 20 अशा संदर्भात ह्या ठिकाणी बघा माहिती सध्या मागवलेली आपल्याला दिसून येत आहे. एकंदरीत ज्या जिल्हा परिषदमध्ये सध्या चालू संच मान्यता जी आहे 2023 आणि 24 संदर्भात मागील जी संच मान्यता आहे तर त्याच्यानुसार आणि जी नवीन शैक्षणिक वर्ष आहे 2024 आणि 25 नुसार देखील बघा पुढील जी काही संच मान्यता आहे त्याच्या आधारावर येणारी जी काही पदं असणार आहे पुढील तर ती असणार आहे. तर अशी एक महत्त्वाची सध्या शिक्षक भरती संदर्भात जी काही पुढील जी कार्यवाही ह्याच्या आधारावर बघा एकंदरीत होऊ शकते. तसंच बघा आज जे काही महत्त्वाचं शिक्षक भरती संदर्भात जी महत्त्वाची 2017ची शिक्षक भरती होती तर 2017च्या शिक्षक भरतीमध्ये एक महत्त्वाची याचिका सध्या यादीवर ह्या ठिकाणी बघा टाकलेली होती. तर 2017च्या शिक्षक भरतीवर सध्या जो काही कोर्ट केस असल्यामुळे सध्या त्या ठिकाणी बघा स्टे हा आलेला आहे. तर जो काही कोर्ट केसची पुढील सुनावणी ह्या ठिकाणी बघा 9 मेला जवळपास या ठिकाणी बघा होऊ शकते. आणि ह्या सुनावणीमध्ये एकंदरीत स्टे हा उठण्याचे बघा चान्सेस आहे. जर ह्या ठिकाणी 9 तारखेला सुनावणी झाली, स्टे जर उठला तर 2017ची जी काही प्रलंबित शिक्षक भरती आहे तर ती प्रलंबित शिक्षक भरतीला या ठिकाणी सुरुवात होऊ शकते. तर आशा करूया 2017च्या शिक्षक भरती संदर्भात महत्त्वाची 9 तारखेला बघा हेरिंग असणार आहे. कारण ह्या ठिकाणी शासनाच्या वतीने जे महत्त्वाचं सिव्हिल जे ॲप्लिकेशन होतं तर ते सादर करण्यासंदर्भात बघा त्या ठिकाणी काम झालेलं आहे आणि पुढील जी काही 9 तारखेला महत्त्वाची हेरिंग असणार आहे. तसंच बघा आजच्या दिवसाला जी काही पेसा याचिका आहे 17 संवर्ग, पेसा याचिका 17 संवर्ग संदर्भात महत्त्वाची बघा हेरिंग होती. तर ती हेरिंग असं लक्षात येत आहे की ह्या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन जो काही रिपोर्ट आहे त्या संदर्भात स्टेटस आहे. तर ह्या ठिकाणी स्क्रीनवर तुम्ही बघू शकता सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाची ही वेबसाईटवर आपण लॉग इन केलं आहे. तर ह्याच्यामध्ये जो स्टेटस आहे तर तो आता पण ह्या ठिकाणी पेंडिंग स्वरूपात दिसत आहे. तर ह्याच्यामध्ये जर आपण व्ह्यू केलं तर जर केलं तर ह्याच्यामध्ये बघा संपूर्ण जे काही डिटेल्स आहे पेसा 17 संवर्ग याचिकेसंदर्भात तर या ठिकाणी आपल्याला डिटेल्सही दिसून येत आहे. तर ह्याच्यामध्ये जो काही स्टेटस आहे सध्याचा स्टेटस तर तो पेंडिंग ह्या ठिकाणी दाखवत आहे. आणि जी काही पुढील जी काही लिस्टिंग डेट असेल तर ती या ठिकाणी सध्या मेन्शन करण्यात आलेली नाही. म्हणजे या ठिकाणी एक अशी प्राथमिक माहिती मिळते की जी काय आज होती पेसा याचिकेसंदर्भात जी सुनावणी होती तर ती या ठिकाणी बघा होऊ शकली नाही असं ह्याच्यावरनं एक लक्षात येत आहे. आणि पुढील जी काही सुनावणी असेल किंवा पुढील जी टेंटेटिव्ह शेड्यूल डेट असेल हेरिंग संदर्भात तर ती बघा ह्या वेबसाईटवर लवकरच बघा अपडेट ही होऊ शकते. यदा कदाचित ह्याच्यावर जर काही जे काही डॉक्युमेंट किंवा समजा काही जर ह्या ठिकाणी पाठपुरावा झाला असेल तर त्या संदर्भात ॲप्लिकेशन असेल, सिव्हिल ॲप्लिकेशन असेल किंवा कोणत्याही प्रकारचं डॉक्युमेंटेशन जर झालं असेल तर त्या संदर्भात महत्त्वाचा जो काही ऑफिशियल रिपोर्ट असेल तर तो ऑफिशियल रिपोर्ट बघा इथं आपल्याला पाहायला मिळू शकतो. तर एकंदरीत जेव्हा अपडेट होईल तेव्हा आपण त्याच्यावर एकदा बघू. पण सध्या तरी एक प्राथमिक माहिती मिळते की सध्या जी हेरिंग होती तर ती हेरिंग बघा कोणत्याही प्रकारची या ठिकाणी होऊ शकली नाही. आणि पुढील जी काही डेट असेल ती या ठिकाणी बघा आपल्याला सध्या मिळू शकते. तर अशी एक पेसा केस संदर्भात बघा एक अपडेट होती. तर आपण अशा पेसा केस 2017ची प्रलंबित शिक्षक भरती आणि जी काही संच मान्यता 2023-24 संदर्भात रिक्त पदं, कार्यरत पदं ज्या संस्थाच्या सध्या येणार आहे किंवा सध्या किती त्या ठिकाणी कार्यरत पदं आहे आणि येणारे टेट परीक्षेमध्ये ज्या संस्थेच्या जाहिराती सध्या येऊ शकतात किंवा पुढील जी काही जाहिराती संदर्भात कार्यवाही तर त्या संच मान्यते किंवा जे काही आकडेवारी ह्याच्यावरनं एकत्रित होईल आणि पुढील जी कार्यवाही ती ह्या ठिकाणी होऊ शकते. तर निश्चित राहा पेसा भरती संदर्भात देखील बघा पुढील ह्या हेरिंग आता नेमकी कधी होते तर जेव्हा ह्या ठिकाणी तारीख आल्यावर आपल्याला कळेलच. आणि 2017 संदर्भात शिक्षक भरतीचं यदा कदाचित 9 मेला ह्या ठिकाणी बघा हेरिंग असणार आहे. आणि 9 मेला जर ह्या ठिकाणी हेरिंग झाली तर 2017च्या शिक्षक भरतीचं देखील मार्ग हा मोकळा होऊ शकतो. तर अशा एक महत्त्वाची अपडेट होत्या. अपडेट जर आवडले असेल, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करू शकता. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर भेटूया एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.